आणि यानंतर आता अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती पोलिसांच्या रडारवर आहेत। 50हून अधिक खात्यांची चौकशी सुरू आहे। तर गैरव्यवहार करणाऱ्या 8 आरोपींना पोलिसांकडून यापूर्वीच अटक करण्यात आली आहे। अपहार केलेल्या या पैशांचं कोणते व्यवहार झालेले आहेत याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। दरम्यान राम मंदिर दान चोरी प्रकरणी चंपतराय यांच्यासह सहनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी करण्यात आली आहे। माजी मंत्री सुबोध सावजी यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे ही मागणी आहे। तर दोषी आढळल्यास त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या असंही सावजी म्हणाले। देशातील सर्व राम भक्तांच्या माध्यमातून माझी आपल्याकडे मागणी आहे की माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी चंपतराय सहित आजपर्यंत नियुक्त केलेल्या राम मंदिर संस्थान अयोध्याच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची नार्को टेस्ट करून दोषींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी। दरम्यान अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा पाहायला मिळतोय। राम मंदिरात चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढलाय। नोटा मोजणीला जास्त वेळ लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी राजीनामे दिल्याचंही बोललं जात आहे। चोरीच्या घटनेआधी 500च्या नोटांच्या 70 ते 80 बंडल तयार केले जात होते, मात्र आता केवळ 15 बंडल तयार होत असल्याची कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आहे। दरम्यान या दान चोरीच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेनं आज ठाण्यामध्ये आंदोलन करणार आहेत। दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळील पुरातन हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन केलं जाणार आहे। माजी खासदार राजन विचार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे। आपण पाहतोय राम मंदिर दान चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज ठाण्यामध्ये आंदोलन होणार आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अशा प्रकारची आंदोलनं केली जातील असं उद्धव ठाकरेंनी आधीच सांगितलं होतं।